पहिलाच श्रावणी सोमवार पहाटेपासूनच भीमाशंकर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळलेली आहे। पहाटे महापूजा आणि आरती झाली आणि त्यानंतर मंदिर भाविकांकरता दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। भाविकांनी दर्शनाकरता मोठी गर्दी केलेली आहे। बम बम भोलेच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेलेला आहे। श्रावणात या पहिल्या सोमवारच्या पहाटेचा थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। निश्चितच खरं तर पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिन्यातला आज हा पहिला सोमवार आहे आणि या पहिल्या सोमवार निमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे। खरं तर पहाटेची पूजा झाल्यानंतर आणि आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर जे आहे हे दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक या ठिकाणी मनोभावे दर्शन घेत आहेत। खरं तर वाहनांच्या ज्या आहेत ते 10 ते 12 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणि रात्रीपासूनच भाविक जे आहेत हे रांगेवर थांबले होते। पहाटे पूजा झाल्यानंतर मंदिराचा जो मुख्य गाभारा आहे दरवाजा आहे हा खोलल्यानंतर या ठिकाणी मुख्य पूजा झाली, आरती झाली आणि त्यानंतर भाविकांना दर्शन सुरू करण्यात आलं आहे। खरं तर श्रेष्ठ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरामध्ये विकास आराखड्याची कामं सुरू आहेत आणि या विकास आराखड्याच्या कामामुळे या ठिकाणी 9 जानेवारीपासून तर 15 जून पर्यंत हे मंदिर जे आहे हे मंदिर देखभाल दुरुस्तीसाठी आणि विकास कामांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर 15 जून रोजी हे मंदिर सुरू करण्यात आलं आहे। 15 जूनला जरी हे मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आलं असलं तरी भाविकांना फक्त सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत दर्शन घेण्याची सुविधा या ठिकाणी होती। मात्र श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मंदिर जे आहे हे अगदी पहाटे 5 वाजल्यापासून तर संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे गेले 5-6 महिने हे मंदिर बंद असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने सध्या भाविक जे आहेत हे भीमाशंकर क्षेत्र परिसरामध्ये येत आहेत आणि मनोभावे भीमाशंकराची या ठिकाणी पूजा अर्चा करत आहेत। खरं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे की ज्या ठिकाणी शिव आणि पार्वती या दोघांचा वास आहे। त्यामुळे अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपामध्ये भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पूजलं जातं। त्यामुळे भाविकांची या ठिकाणी विशेष श्रद्धा आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाला स्पर्श दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे। प्रत्येक भाविक जो आहे हे या ज्योतिर्लिंगाला हात लावून स्पर्श करून दर्शन घेऊ शकतो। त्यामुळे सुद्धा भीमाशंकर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते। त्याचप्रमाणे आता पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यातला आजचा हा पहिला सोमवार आहे। त्यामुळे या ठिकाणी जे आहे भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे।